एवढं सिरियस काहीतरी होतं आणि काहीच बोलला नाही. गौतम असं कुडत राहणारा मुलगा नाहीये. सतत माझी ड्रीम गर्ल करत असतो. मग ही मुलगी कोण आहे? सर ते काय असतं ना, कधी कधी आपल्यालाच कळत नाही की आपल्याला कधी पोरगी आवडायला लागते. एका फटक्यात होतं सर हे प्रेम बिम. आणि मग एक पॉइंट असा येतो, एक सिच्युएशन अशी येते की आपण त्या पोरीशिवाय जगूच नाही शकत सर. सर प्रेम खूप वेगळं असतं सर. ती एक फिलिंग आहे सर. नाही म्हणजे बघ तेव्हा ते काय सर मी काय बोलतो, तुम्हाला नाही कळणार प्रेम म्हणजे तुम्हाला कळेल. सर आपण एक काम करूया का सर, आपण ना गौतम सरांच्या सोशल मीडियावर एक स्टोरी टाकूया सर. म्हणजे तुझी कोण मुलगी आहेस बघ, तुझ्यामुळे आमच्या गौतम सरांची काय अवस्था झाली आहे, लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट कर, त्यांना भेटायला आहे. म्हणजे आपल्याला कळेल सर. हवं तर खाली एक लाईन पण लिहूया स्टोरीमध्ये, तुझ्यासाठी लावला जीव पणाला, काळजाची हाक माझ्या पिलूला. जरा शांत बस तू. काही सुचत नाहीये ना तर गप्प बस. तो गौतम काही बोलत नाहीये, त्याला सारखं विचारता येत नाहीये. आपल्याला कुठून तरी माहिती मिळवावी लागेल ना. सर आयडिया. तुम्ही एक काम करा, गौतम सर जिथे सापडले ना तिथे जा आणि तिथे काहीतरी शोधा, तुम्हाला नक्की काहीतरी सापडेल. मी खूप पिक्चर मध्ये बघितलंय सर. म्हणजे असं कोणी सापडलं ना तर त्यांचा सुराग काहीतरी तिथे सुटलेला असतो सर. काही उत्तरही माणसांकडून नाही तर जागेवरून कळतात सर. हेही करून बघतो. हा सर, आणि काही मदत लागली माझी तर सांगा. तुम्हाला माहिती आहे बॉससाठी काय पण, काल पण, आज पण, उद्या पण. थँक्स. हा आणि सर गौतम सरांची काळजी घ्या. अनु, ताई, तू ऐकलंस ना? मम्मी पप्पा बोलतायत गौतम बांदेकरच्या फॅमिलीला घरी जेवायला बोलवणार आहेत आणि तेव्हाच मग तुझ्या लग्नाची तारीख ठरवणार असं मम्मी बोलली आहे. अशी शांत शांत बसून राहते ना म्हणून हे सगळं होतंय. आणि मम्मीला असं वाटतंय की तुझी एंगेजमेंट अर्धवट राहिली म्हणून तू अशी उदास बसलीस. ताई, मला ना असं वाटतं तू घरी सगळ्यांना सगळं सांगून टाक. थांबीत जाऊन सांगते. अनु, काय करतेस तू? तुला असं नाही वाटत का की मम्मी पप्पांना जर आपण आता सांगितलं तर त्यांना वाईट वाटेल, टेन्शन येईल ना त्यांना? आणि याआधी मी तुला सांगितलंय ना, त्या फॅमिलीमध्ये आणि आपल्यामध्ये काही मेळ नाहीये. त्यात पप्पा म्हणाले की नाही, खानोलकर घराशी काही संबंध ठेवायचा नाहीये. मग असं सगळं असताना आपण कसं सांगणार आहोत? आणि हे बघ, मम्मी पप्पांसाठी मी हे लग्न करणार आहे. आणि लग्न होईपर्यंत अशीच उदास बसून राहणार आहेस? ताई यार, मला नाही आवडत तू अशी उदास बसलेली. अनु 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 ऐक ना, मला ना एकदा गौतमला भेटायचंय. हे सगळं त्यांनी माझ्यामुळे केलंय ना. एकदा त्याच्याशी जाऊन बोलायचंय मला. नंतर कधी कशाला भेटायचे? जे झालं ते झालं. आता तू तू या सगळ्यांमध्ये नको पडू. राहू दे आता, नको भेटू. तुला नाही समजणार का, हे लग्न केल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये माझ्याकडे. ताई, तू गौतमला विसरू शकतेस? ऐक ना, एकदाच भेटायचंय मला. हे बघ, त्याचं आयुष्य सुरू व्हावं एवढंच हवंय मला, का नाही तर मला बरं वाटणार नाही. मी हात जोडते फक्त एकदा. हे ओझं घेऊन मी लग्नाला नाही उभी राहू शकत. ठीक आहे, चल करते मी काहीतरी जुगाड. तू पटकन रेडी हो, चल. हा, हा किती माणसं आहेत? बर, 60 चपात्या. हा, डाळ मालवणी पद्धतीचे खोबरं घालून चालेल का? हा हा बर. सोलकढी, माशाचं तिकलं. हा हा, वेळेत मिळेल. हा. मम्मी, आशुताईला घेऊन मंदिरात जाऊ का? तिला तेवढंच बरं वाटेल ना. हा हा, जा ना. येताना भाजी घेऊन या. आई, कुठल्या भाज्या आणशील? तुला फोन करते मी. हा कर, नीट जा. हा हो. हो, खाल्लं त्याने. आता आराम करतोय तो. पण तुम्ही वेळेत पोहोचा, मला एका कामासाठी बाहेर जायचंय. नाही मी येईन. या, बाय. मिस्टर जय खानोलकर. पुन्हा आलीस? काय? माझं रेजिग्नेशन लेटर.
सिरियसली? मला माझ्या मम्मीने सांगितलं होतं, जिथे आपली किंमत नसते, जिथे आपल्याला मान मिळत नाही, जिथे आपला स्वाभिमान दुखावला जातो, तिथे थांबायचं नसतं. खरं तर हे तू ऑफिसमध्ये द्यायला हवं होतंस, पण तुझा स्वभाव बघता. एनिवे, माझा भाऊ ऍडमिट आहे इथे आणि हे हॉस्पिटल आहे. मला वाद नको आहे. भैया, तुला आज आठवलं का हे हॉस्पिटल आहे ते? काल माझ्यावर आवाज चढवताना नाही आठवलं तुला हे हॉस्पिटल आहे म्हणून? काल तू आमचा एवढा इन्सल्ट केला तेव्हा आम्ही नव्हतो आवाज चढवून बोललो, तू बोललेला. तू माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल बोलला असता ना तर मी ऐकून घेतलं असतं. पण काल तू जे काही बोललास ना ते नाही चालवून घेणार मी. काल मी, माझे मम्मी पप्पा एक माणुसकी म्हणून तुम्हाला आधार द्यायला आलो होतो, वाद घालायला नाही. तो तू घातलास. काय गरज होती रे आमच्या परिस्थितीबद्दल, गरिबीवरून बोलायची? तुला काय वाटतं, तू 4 पैसे जास्त कमवलेस, मोठ्या घरात राहिलास, गाड्यांमधून फिरलास तर लोकांचा अपमान करायचं लायसन्स मिळालंय तुला? गरीब आम्ही नाही, गरीब तुमचे विचार आहेत. माझ्या पप्पांसाठी जर त्यांच्या मुली अभिमान आहेत ना, तर आमच्यासाठी आमचे पप्पा जगातला सगळ्यात ग्रेट माणूस आहे. त्यांचा इन्सल्ट केला तुम्ही. त्यांचा मान तुझ्या या जॉबपेक्षा ना खूप मोठा आहे. हा जॉब तुला देणारच नव्हतो मी. आकाशमुळे मी तुला या ऑफिसमध्ये चालवून गेलो. आकाश दादामुळेच मी जॉईन केलेलं. कुठलेही फेवर घेऊन नाही, HR डिपार्टमेंटला कडक इंटरव्ह्यू देऊन बकायदा सिलेक्ट झालेली. हो हॅलो, तुझ्या आईला माझा एक निरोप द्या. काल त्या जे काही मुलींनी कसं वागावं वगैरे बोलत होत्या ना, त्यांना बोल की आधी माणूस म्हणून कसं वागावं हे तुमच्या मुलाला शिकवा. ए पास ना, माझ्या आईबद्दल काही बोलायचं नाही. माझे पण मम्मी पप्पा काय रस्त्यावर पडलेले नाहीयेत. कधीही कोणी येऊन कसं पण त्यांना बोलेल. आधी ना घराकडे लक्ष दे. ते परफेक्ट आहे असं तुला वाटत असेल ना, तर आज का तुझा भाऊ या अवस्थेत इथे? काय एवढी मोठी स्टेप घेतली त्याने? का नाही मोठा भाऊ म्हणून तुझ्याशी त्याने त्याचा प्रॉब्लेम शेअर केला? का नाही फॅमिली म्हणून तुम्ही त्याला क्लोज वाटला? हे जे काय झालंय ना, त्या सगळ्याला इनडायरेक्टली तुम्ही जबाबदार. बस, इनफ. जस्ट शट अप. का झालं, कसं झालं ते मी बघून घेईन. आणि ही मुलगी आहे ना, तिला सोडणार नाहीये. ताई, हेच आहे ते हॉस्पिटल. आपण रिसेप्शनवर चौकशी करू. चल. हेच हा जो काय तिरस्कार भरला ना तुझ्या मनात मुलींबद्दल, त्यामुळेच सगळा प्रॉब्लेम झालाय. म्हणूनच गौतमने काही शेअर केलं नसेल. तुझ्या आईला तर त्यांचा पैसा, स्टेटस, श्रीमंती ह्या पलीकडे दुसरं काहीच दिसत नाही. मला तर वाटतं की तुमच्या घरात ना प्रेमासारख्या फिलिंग्सची पण किंमत केली जात असणार. तुला काय माहिती आमच्या घराबद्दल? उगाच तोंडाला येते बोलू नकोस तू. रेजिग्नेशन दिलंय मी. आता नाही ऐकून घेणार. सिंपल आहे ना, मुलीचं नाव काढलं तरी चिडतोस तू. मग एका मुलीवर प्रेम आहे हे कसं ऍक्सेप्ट केलं असतास? तर गौतमने सांगायचा प्रयत्न केला असता ना तरी पण चिडला असतास तू. कानाखाली मारली असतीस त्याच्या. तू मुलीच्या भानगडीत पडलायस गौतम, म्हणून स्वतःची अशी घाणेरडी अवस्था करून घेतल्यास. लाज वाटते तुला? कोण होतास तू गौतम? हे काय झालंय तुझं? माझा प्रॉब्लेम आहे, तुला काय करायचंय? चूक तुझी आहे, गौतमची नाही आणि त्या मुलीची पण नसेल.